नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजे सोमवारी निफ्टी बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात ते पाहणार आहे आणि त्याबरोबरच मिड कॅपची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते। कदाचित ही मिड कॅपची शेवटची एक्सपायरी ठरू शकते, वीकली एक्सपायरी। कारण का काही महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ केलेला होता की सेबीसाठी जे काही रेकमेंडेशन्स आलेले आहेत ना, त्यामध्ये महत्त्वाचे जे रेकमेंडेशन्स होते त्यामध्ये काय होतं की जे वीकली एक्सपायरी आहेत ना त्या संपवून वीकली एक्सपायरी बंद करून त्याऐवजी मंथली एक्सपायरी सुरू करावी, म्हणजे रोटेशनल बेसिसवरती। वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा तुम्ही तो व्हिडिओ शोधा, मी टेलिग्राम चॅनलला वाटलं तर शेअर करून ठेवतो। ते पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की त्यामध्ये काय काय होतं। फक्त त्याच्यामध्ये एक रूल आहे जो आपल्याला समजला नव्हता की फ्रंट मार्जिन पाहिजे ऑप्शन बायरसाठी सुद्धा, तर त्या गोष्टी फक्त आहेत। कदाचित उद्या जी मीटिंग होणार आहे ना त्यामध्ये याचं डिसिजन येऊ शकतं आणि जर ते डिसिजन पॉझिटिव्ह आलं, म्हणजे ज्या पद्धतीने रेकमेंडेशन्स आहेत त्या पद्धतीने आलं, तर कदाचित वीकली एक्सपायरी ज्या आहेत ना त्या बंद होतील आणि जे लॉट साईज आहे ती वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे आता सध्याला 6 ते 10 लाखाच्या मध्ये आहे, ती 15 ते 20 लाखाच्या मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जाऊ शकते आणि सेकंड टाईमला ज्यावेळेस रिवाईज होईल त्यावेळेस ती 30 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याने की तुम्हाला आपल्या प्रत्येकच एक्सपायरीचे म्हणजे जे आहेत ना त्यांचे प्रत्येकाची लॉट साईज, निफ्टी असेल बँक निफ्टी असेल, यांची लॉट साईज वाढताना पाहायला मिळू शकते। याचा निर्णय उद्या होऊ शकतो। 30 तारखेला जी मीटिंग आहे त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो आणि त्याचा बराचसा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पडताना पाहायला मिळणार आहे। आता दुसरं महत्त्वाचं काय आहे की गेल्या काही दिवसांपासून मार्केटसाठी महत्त्वाची डोकेदुखी जी ठरलेली आहे ना ती आहे जपान बँक। तर जपान बँकेने पुन्हा एकदा तेच सुरू झालेलं आहे, एंट्रेडचं त्यांचं जे काही रिलेशन आहे ते थोडं बदलण्याची शक्यता आहे। त्याचा एक प्रेशर मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच्यात तोडीस दुसरं काय चालू आहे, चायनामध्ये जे काही आपण म्हणतो मदत चालू आहे गव्हर्नमेंटची की त्यांची इकॉनॉमी थोडी खड्ड्यात जात आहे, तर त्याचा वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत 1 ट्रिलियन ते त्यांच्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्यूज करणार आहे, तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो। काय होऊ शकतं, बराचसा ओढा जो इंडियन मार्केट असेल किंवा इतर ग्रोविंग मार्केटकडे वाढतोय ना, तो पुन्हा जर चायनाकडे जायला लागला ना तर बाकीच्या मार्केटमध्ये एक फॉल येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो। जर तुम्ही शुक्रवारचं मार्केट पाहिलं तर जपानचं मार्केट जवळ 4 ते 5% डाऊन होताना पाहायला मिळालं, अगदी उशिरा, ज्यावेळेस की चायनाने ते डिक्लेअर केलेलं होतं किंवा त्यामध्ये काही न्यूज बाहेर येत होत्या। याकडे थोडं लक्ष ठेवावं लागणार आहे, म्हणजे आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो ते उद्यासाठी असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायचं आहे आणि त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील। महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत, एक जे जपान चायना म्हणजे ग्लोबल इव्हेंट जे आहेत ते 1-2 गोष्टी आहेत आणि दुसरं महत्त्वाचं जे की उद्या काय डिसिजन होतं ते एक महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला काय वाटतं स्वतःला की एक्सपायरी ज्या मंथली आहेत वीकली आहेत त्या कन्वर्ट होऊन मंथलीमध्ये झाल्या पाहिजेत किंवा नाही, आपल्या फायद्याचं काय आहे, तुमच्या मते काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। याच्यामध्ये बरंचसं इम्पॅक्ट आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा, तिथे आपण अगदी क्लिअरली डिस्कस केलेलं आहे। आता महत्त्वाचं कालचा जो ट्रेडिंग सेशन, काल इन द सेन्स शुक्रवारी जे ट्रेडिंग सेशन झालं ना, एक निगेटिव्ह म्हणू शकतो आपण, त्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे। एक रेड कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळालेली आहे किंवा लोअर हाय फॉर्मेशन अगदी शेवटपर्यंत आपल्याला बनताना पाहायला मिळालेलं आहे। आता महत्त्वाचं काय, एक तुम्ही जर ॲग्रेसिव्ह बायर असाल ना तर ही एक ट्रेंड लाईन फॉर्म करू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती जसं निघणार आहात, म्हणजे 26,200 फ्लॅट ओपनिंगने जर 26,200 ब्रेक होते ना तर डेफिनेटली आपण बाईंगची सिच्युएशन बनते आहे, तिथे एक बाईंगचा ट्रेड प्लॅन करू शकता। फक्त इथे थोड्या क्वांटिटी कमी ठेवा आणि ॲक्च्युअल बाईंग जे बनते ना ते बनते 260 270, हा जो 10-20 पॉईंटचा झोन आहे ना याच्यावरती, मग ते फ्लॅटने जाऊ द्यात किंवा गॅपअपने जाऊ द्यात, जोपर्यंत 200 अगदीच प्रिसाइजली लेवल सांगायची झाली तर 26,280 ही लेवल महत्त्वाची आहे। याच्यावरती जर आपण निघतोय तर मग एक छोटंसं टार्गेट आहे 320-330चं, त्यानंतर 380 आणि 450-500 पर्यंत आपण जाताना पाहू शकतो, पण याच्या वरती निघलं तर। आता सध्या जी सिच्युएशन आहे, ग्लोबल मार्केट असतील किंवा आपलं गिफ्ट निफ्टी असेल, तर थोडंफार गॅप डाऊन होण्याचीच शक्यता आपल्याला दिसते। पण बेस्ट ट्रेड आपला काय असू शकतो, जर फ्लॅट ओपन होत आहे तर महत्त्वाचं काय असेल, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट जर कालचा लो किंवा अगदी ही जी कॅन्डल दिसते आपल्याला 26,160, या 26,160च्या खाली जर मार्केट निघतं फ्लॅट ओपन होऊन, तर तुम्हाला एक ट्रँगल फॉर्मेशनही दिसेल आणि इथून जर ब्रेकडाऊन आलं तर एक चांगला फॉल आपल्याला उद्या मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो। आपण गेले काही दिवस काय करत होतो, पुट अवॉइड करत होतो, कॉलच्या साईडचे ट्रेड प्लॅन करत होतो। उद्या आपल्याला दोन्ही बाजूची, म्हणजे याच्यावरती निघतोय तर कॉल साईडची संधी मिळणार आहे, अगदी परफेक्ट कॉल याच्यावरती बसत आहे इथे ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर, किंवा गॅपअपच्या केसमध्ये काय होतं, इथे रिजेक्शन घेऊन येत आहे तर अगदी छोटासा स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे सुद्धा पुट घेऊ शकता, हे लक्षात घ्या, शॉर्ट पोझिशन। आणि याच्या खाली आपण जे काही आपल्या ओरिजिनल क्वांटिटी आहेत पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो। यानंतर
जे आपला महत्त्वाचा सपोर्ट येतो जो की डेली बेसिस असेल किंवा वीकली बेसिसवरती असेल, सध्या जो दिसतोय ना तो आहे 26,025. हा 20 ते 25 खरं तर हा 50 पॉईंटचा झोन आहे. खाली 975 980 आहे, म्हणजे हा 40-50 पॉईंटचा झोन थोडा कन्फ्युजिंग असू शकतो. पण जर इथे आपल्याला पुट साईडचा किंवा शॉर्ट साईडचा ट्रेड मिळतोय ना, तर 160 नंतर पहिलं टार्गेट हे 26,100 किंवा 26,080 26,100 असू शकतं. दुसरं 26,020 आणि कदाचित हे शार्प 1 किंवा 2 15 मिनिटाच्या किंवा 5 मिनिटाच्या 4-5 कॅन्डलमध्ये तुम्हाला हे टार्गेट येताना कदाचित पाहायला मिळू शकतं. मग या केसमध्ये काय होईल, कदाचित हा पुटचा ट्रेड तुमच्याकडून मिस होईल. फक्त हा मिस झाल्याच्या नंतर एक चांगलं काम काय करू शकता तुम्ही, तर या ठिकाणी येऊन एखादा डब्ल्यू पॅटर्न असेल किंवा एखादी चांगली हॅमर 15 मिनिटावरती किंवा 5 मिनिटावरती बनते किंवा एखादं चांगलं बुलिश फॉर्मेशन बनतं आहे ना, तर एक बाईंगची संधी घेऊ शकता. त्यावेळेस तुमचा 980 975 हा तुमचा स्टॉप लॉस असेल किंवा जे काही फॉर्मेशन बनेल त्याचा लो हा तुमचा स्टॉप लॉस असेल. आणि मग इथे तुम्हाला एक चांगली कॉलची संधी मिळणार आहे, ज्याचं टार्गेट हे पुन्हा 26,080 26,100 त्यानंतर 160 आणि मग पुन्हा या झोनमध्ये आपण येऊ शकतो. उद्या दोन्ही बाजूची संधी आहे, फक्त योग्य लेवलला एंट्री करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर इथे मध्ये कुठे गॅपडाऊन होतोय ना, तर थोडं सावध राहा. एकतर मग इथे समजा गॅपडाऊन झालं 50-60 पॉईंटचं गॅपडाऊन झालं आणि 26,100च्या आसपास कुठेतरी आपल्याला ओपनिंग पाहायला मिळते, तर काय होईल, दोन्ही बाजू तेवढ्याच राहतील. म्हणजे टार्गेट तुमचं आणि स्टॉप लॉस थोडं मिसमॅच होईल. मग या केसमध्ये काय करा, एकतर मार्केटला या ठिकाणी येऊन रिटेस्टिंग करून एखादा डबल टॉप लाईक फॉर्मेशन बनवू द्यात आणि त्याचा ब्रेकडाऊन होऊ द्यात. मग इथे तुमचा एक छोटासा एस एल घेऊन या टार्गेटसाठी, किंवा जर अगोदर डाऊन साईडला मार्केट येत आहे आणि या लेवलला टेस्ट करून डबल बॉटम बनवतं आहे किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतं, तर इथे बायची संधी तुम्ही शोधू शकता आणि इथे सेलची संधी शोधू शकता. जर मोठं एक 60-70-50-60 पॉईंटचं गॅपडाऊन होतं आहे तर, कारण का तुम्ही अगदी मिडल पॉईंटला पोहोचाल, म्हणजे इथून तुमचं स्टॉप लॉसही तेवढंच येईल आणि टार्गेटही तेवढंच येईल. मग त्या केसमध्ये थोडं अवघड होईल, डीकेमध्ये तुमचा स्टॉप लॉस थोडा मोठा जाऊ शकतो टार्गेटपेक्षा. म्हणून इथे थोडं अवॉइड करायचं. एक तर इथे येऊन रिजेक्शन घेऊ द्यात किंवा इथे येऊन सपोर्ट घेऊ द्यात. हां, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर उद्या 25,975 ही लेवल ब्रेक झाली ना, तर मार्केट थोडं निगेटिव्ह बाजूला झुकू शकतं. मग ग्लोबल मार्केटचा सुद्धा आपल्याला बराचसा इम्पॅक्ट पाहायला मिळेल आणि मग याच्या खाली 25,920 कदाचित उद्या याची आवश्यकता पडणार नाही, परंतु ती लेवल आपल्या हाताशी असावी म्हणून देऊन ठेवतोय. या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळेल. आता बँक निफ्टी थोडं निफ्टीपेक्षा वीकनेस आहे. म्हणजे डाऊन साईडचा ट्रेड जर प्रेफर करायचा असेल तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये जास्त काही डिस्कशन न करता सगळ्यात महत्त्वाचं ही लेवल मार्क करून ठेवा, 53,750. बेटर वे काय होऊ शकतं, फ्लॅट ओपनिंगने जर या लेवलचा ब्रेकडाऊन येतोय तर एक चांगली डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतं, ज्याचं टार्गेट 53,600 53,350 आणि अगदी 53,150 ते 200पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. याच्या खाली जर मार्केट जाते फ्लॅट ओपनिंग नंतर गॅपडाऊन झालं तर पुन्हा तीच सिच्युएशन आहे, कोणत्या लेवलच्या जवळ गॅपडाऊन होते पुन्हा एकतर रिटेस्टिंग करू द्यात किंवा डाऊन साईडची लेवल ब्रेक होऊ द्यात, हे महत्त्वाचं असणार आहे. अपसाईड थोडं कॉशियस राहायचं आहे बँक निफ्टीमध्ये. का, कारण का बँक निफ्टीची जी अपसाईड आहे पूर्ण फोर्सने बाईंग जे ट्रिगर होणार आहे ना, ती लेवल आहे 54,350. ही लेवल आहे 54,350. खरं तर 450 आहे, परंतु हे एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग म्हणून जर मार्केट एकदा पुन्हा वरती येते ना, तर इथून एक चांगली मुवमेंट पाहायला मिळणार आहे. म्हणजे आत्ता आपण बंद आहोत 900 राऊंड फिगर आणि इथून वरती जवळजवळ 450-500 पॉईंट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अपसाईड चांगली नाही आहे. म्हणून थोडं अपसाईड उद्या बँक निफ्टीमध्ये अवॉइड केली तरीही चालेल, किंवा अगदी दुपारनंतर याच्या वरती जाते ना, तर तुम्ही एखाद्या BTSTचा ट्रेड प्लॅन करू शकता. अदरवाईज अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 54,000 ब्रेक झाल्याच्या नंतर हा तुमचा एक स्टॉप लॉस 60 ते 70 पॉईंटचा स्पॉटवरती सांगतोय स्टॉप लॉस लावून तुम्ही बाईंग पोझिशन बनवू शकता 54,150 आणि 54,350 किंवा 54,200 54,350 या दोन टार्गेटसाठी. उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये अपसाईड थोडी अवॉइड केली तरीही चालेल. म्हणजे अपसाईडचा ट्रेड जर मिळत असेल, मार्केट अपसाईडला जाते, तर त्यावेळेस तुम्ही प्रेफर करू शकता निफ्टीला. याचा अर्थ असा नाही की बँक निफ्टीमध्ये इथे ट्रेड अपसाईड बनणार नाही, तर नक्कीच बनू शकते. अशी कॅन्डल बनवूही शकते एखादी, कदाचित चांगली शार्प कॅन्डल बनवू शकते अपसाईडला, पण ते अवॉइड करणं जास्त बेटर राहील. त्या तुलनेमध्ये तुम्ही निफ्टीला प्रेफर करू शकता. 350 ब्रेक होतं डेफिनेटली, पुन्हा एकदा पूर्ण बाईंग झोनमध्ये बँक निफ्टी जाते आणि मग तिथून एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते, जे की 55,500पर्यंत आपल्याला येऊन जाणार आहे. म्हणून उद्या थोडं अवॉइड करायचं आहे अपसाईडला बँक निफ्टीमध्ये. आता तिसरा जो इंडेक्स आहे ज्याची एक्सपायरी आहे मिड कॅप, इथे एक चांगली संधी उद्या मिळू शकते. आता त्याच्यासाठी या लेवल मार्क करून ठेवा. वरती आहे 350 360 13 360 350 ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि डाऊन साईडची जी लेवल आहे ती आहे 12,290 ते 13,300. हा जो 10 पॉईंटचा झोन आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन इथे येते ना, तर एक शार्प कॅन्डल या पद्धतीने तुम्हाला 1-2 कॅन्डल बनताना पाहायला मिळू शकतात. म्हणजे एक्सपायरीचे हे 60-70 पॉईंट जे आहेत ना, तो एक चांगला ट्रेड आपल्याला बनताना पाहायला मिळू शकतो जर फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन मार्केट इथे येते. जर याच्या खाली आपण निघतोय
कोणत्याही कंडिशनमध्ये 13,290 जर ब्रेक होते ना, तर 13,305 310चा एक स्टॉप लॉस लावून तुम्ही डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. ज्याचं पहिलं टार्गेट हे 13,230 240 असू शकतं. आणि त्यानंतर मग पुन्हा 1,500पर्यंत 13,150 अगदी 13,100पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. एक शार्प कट इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे ही जी मुवमेंट आहे ना, ती पुन्हा या पद्धतीने कन्वर्ट होणार आहे जर याच्या खाली मार्केट निघतंय तर. आता फ्लॅट ओपनिंगनंतर पुन्हा वरती चालायला लागते ना, तर थोडा वेळ वाट पहा. आणि जर 360 ही लेवल ब्रेक होती, 360 370 ही लेवल ब्रेक होती ना, तर वरतीसुद्धा 100 ते 150 पॉईंटची अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि एक्सपायरीला मिड कॅपमध्ये एक चांगली मुवमेंट येते हे आपण कित्येक दिवसापासून पाहतोय. फक्त लक्षात घ्या, या झोनमध्ये राहिलं तर एक्सपायरीमध्ये काय होतं हे खूप वेळा डिस्कशन झालेलं आहे. जर या झोनमध्ये राहिलं मार्केट तर काय होईल, मग प्रीमियम डिके ज्याला आपण म्हणतो किंवा सेलर्स एक्सपायरी, त्या पद्धतीने या इथे काम होऊ शकतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं इथे जर भेटते ना, तर या पहिल्या मूवसाठी ट्रेड प्लॅन करा. जर इथून रिजेक्शन येते ना, तर इमिजिएट प्रॉफिट बुक करून वाट पहा. पुन्हा याच्यावरती ब्रेक झालं तर पुन्हा ट्रेड घ्या, किंवा खाली येताना याच्या खाली जाताना पुन्हा ट्रेड घ्या. पण पहिल्या मुवमेंटसाठी हा ट्रेड प्लॅन करायचा आहे. जर याच्यामध्ये राहिलं तर मिडकॅपसुद्धा अवॉइड करा. दुपारी 2:30-3 नंतर एक चांगला ट्रेड एक्सपायरीचा मिळू शकतो. बाकी काय असेल तर मी नक्कीच टेलिग्राम चॅनलला अपडेट करेन. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.